नगर संघर्ष न्यूज प्रस्तुत विकासावर बोलू काहीचे प्रायोजक आहेत हॉटेल काळभोरवाडी गावाकडच्या जेवणाची अस्सल चव, शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय। आपल्या स्वप्नातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजासाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण श्री कालिका डोर। इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस। अहमदनगर मध्ये संधी वातावर अत्याधुनिक उपचार अतिदक्षता विभागामध्ये 24 तास सेवा देण्यासाठी MD मेडिसिन डॉक्टर उपलब्ध असणारे एकमेव हॉस्पिटल न्यूक्लियस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर। नमस्कार, नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विकासावर बोलू काही या कार्यक्रमामध्ये आज आपल्याकडे आलेले आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर। अतिशय कमी वयामध्ये जर आपण पाहिलं तर नगरचा महापौर होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला। अतिशय त्यावेळेस त्याला मोदी पहिली वेळ होती आणि पहिल्या वेळेस ते महापौर झाले। आज ते आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। महापौर साहेब, आपलं खूप खूप स्वागत नगर संघर्ष न्यूजमध्ये। सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे जर आपण पाहिलं तर महानगरपालिका आता समजा आमदारकी येते, प्रेक्षकांना तुमचं थोडक्यात परिचय द्या, तुमचं शिक्षण किती झाले, काय झाले आणि तुमचं विजन काय नगर शहराविषयी। मी 2013 साली अहमदनगर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले। त्यावेळेसचा माझा प्रभाग क्रमांक 12। आमचा जो प्रेमदान पासूनचा परिसर आहे, प्रेमदान चौकापासून खडको येतो, सिव्हिल खडको येतो, सावेडीचा बराचसा परिसर, पालिका परिसर, हे सर्व लोकांनी मला माझ्यासारख्या एका तरुण मुलाला 23 वर्षाचा असताना आणि आमचे जे दादा आहेत गेल्या 50 वर्षापासून त्यांचं या नगर शहरामध्ये म्हणजे 1972 सालापासून ते नगरसेवक राहिले होते याच वॉर्डात, आणि म्हणून त्यांचा त्यावेळेसची पिढी आजही जिवंत आहे, त्यांच्यासाठी त्यांनी कामं केली। म्हणून त्यांच्यामुळं माझ्यासारख्या तरुणाला संधी मिळाली, त्यांच्यामुळं मला लोकांनी मतं दिली। माझं शिक्षण MBA झालेलं आहे। राजकारणात येण्याच्या पूर्वी मी ऍक्च्युली आम्ही विभागीय लेवलवर या नगर म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलवर मी क्रिकेट खेळलो। यस, अजूनही पुढे संधी होती, परंतु मला मणक्यामध्ये इजा झाली आणि इंजुरी झाल्यामुळं मला पूर्ण क्रिकेट सोडावं लागलं, माझ्या मणक्यामध्ये गॅप आला। त्याच्यानंतर मी माझं शिक्षण पूर्ण केलं। मी BBA केलंय, MBA केलंय इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट मधून। पुण्यामध्ये पण MIT ला होतो मी 1 वर्ष। आणि मग अचानक असं म्हणतो आपण की ऍक्सिडेंटली ह्या क्षेत्रामध्ये कदाचित मला तुम्हीच म्हटले, तुम्हीच एक अंदाज दर्शवला होता, आपण रस्त्यावर भेटलो होतो आणि त्यावेळेस माझं फक्त एक मित्रमंडळ होतं झोपे कॅन्टीनमध्ये, तिथं आम्ही गणेश उत्सव करायचो, पण तुम्ही काही अंदाज दर्शवला आणि त्या गोष्टी खऱ्या झाल्या। आता जे मी महापौर त्याच्यानंतर 1 वर्षभरामध्ये महापौर झालो, नगरसेवक झाल्यानंतर 1-1.5 वर्षानंतर मला मिळालेला कालावधी 11 महिने। 11 महिने खरं तर ह्या नगर शहरामध्ये जेवढं काही परिस्थिती आहे, मूलभूत सुविधा ज्या लोकांना सुविधा दिल्या जाव्यात, आणि महानगरपालिकाच एक असं एक केंद्र आहे, स्थानिक स्वराज्य जी संस्था आहे, याच्या माध्यमातून आजची परिस्थिती आणि त्यावेळेची परिस्थिती याच्यामध्ये काही आमूलाग्र बदल असा झालेला असं काय वाटत नाही। तुम्ही जर बघा त्यावेळेस पण तीच फेज 2 योजना होती पाण्याची, आपल्या 4 इंची लाईन आपल्याला अजून पण नळजोडणी झालेली नाही, काही ठिकाणी चालू आहे। प्रायोरिटी दिली जाती फक्त पुलाच्या पलीकडं, जिकडं बुरुडगाव आहे तिकडं नळजोडणी फास्ट चालू आहे। फेज 2 चं पहिले ट्रायल तिकडंच घेतलं, म्हणजे जी फेज 2 योजना लवकर व्हायला पाहिजे होती 2011 मध्ये सुरू झालेली 13 मध्ये संपायला पाहिजे होती, आज त्या योजनेला 14 वर्ष पूर्ण होतात। नवीन महापौर होते ना तुम्ही, मी काय केलं मी सांगतो ना तुम्हाला। त्यावेळेस फेज 2 योजना माझ्या काळात मी 2015 साली महापौर झालो, त्यावेळेस विळदचे जवळजवळ 12 ते 13 शेतकऱ्यांनी जे आपल्याला तिथून तिथलं जे पंपचं काम होतं तिथं शेतकऱ्यांनी अडवलं होतं। आता शेतकऱ्यांनी अडवलं म्हटलं त्यांच्याशी गप्पा गोष्टी झाल्या, त्यांना महानगरपालिकेकडे इकडे आपण बोलवलं, आपल्या नगरमध्ये आले, त्यांच्या काय म्हणणं होतं, त्यांच्या काय त्रुटी होत्या त्या समजून घेतल्या आणि त्या सोडवल्या गेल्या। काम फक्त हेच आहे, आपली वैयक्तिक इच्छाशक्ती असेल ते सगळ्या गोष्टी होऊ शकतात। विजनच्या बाबतीत एक शेवटचं, तुम्ही पहिल्याच प्रश्नामध्ये शेवटचं जे मला कळव विचारलेलं आहे, मी त्या बाबतीत आज सांगतो
विजन हा जो शब्द आहे, विजन म्हणजे हा विजन एखाद्या क्षेत्रामध्ये असल्यावर हे स्वतःसाठी स्वप्न नाही, हे ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे किंवा निवडून देणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही विजन काय बघता, हे तुमचं वैयक्तिक विजन नाही. त्यांच्यासाठी विजन बघायचं म्हटल्यानंतर आज त्यांना विजन ह्या गोष्टी आणि गप्पा लागतच नाही. मागं जे झालं ना, माझं विजन, माझं हे, मला असं पाहिजे शहर. आता लोक म्हणतात आधीचं शहर बरं होतं, आधी तसं का, आधी आम्हाला पाणी मिळत होतं व्यवस्थित, आधी आम्हाला लाईट मिळत होती, रस्त्यावर लाईट होती, गल्लीबोळात लाईट होती, कॉलनीमध्ये लाईट होती, आम्हाला ड्रेनेजचे काही त्याच्यामध्ये समस्या नव्हत्या. आता ह्या तीनच गोष्टी आहेत, पाणी पुरवठा, चांगले रस्ते, चांगली विद्युत व्यवस्था, अजून तर बऱ्याच समस्या आहेत. ह्या समस्यामध्ये आपणच आपलं हे विजन सापडलं पाहिजे की बाबा रखडलेला काय, प्रलंबित काय. लोक टू व्हीलरवर जाताना पुढाऱ्यांना शिव्या देतात, अक्षरशः शिव्या देतात, मनातल्या मनात देतात, आणि बाजूला जाऊन चौकामध्ये किंवा एखाद्या बाकरावर बसल्या तरी शिव्या देतात. ही वेळ परिस्थिती का आली? विजनचं असं आहे, आता वाहतूक व्यवस्था जी ती चांगली केली गेली पाहिजे. याच्यामध्ये मूलभूत पायाभूत सुविधा आहेत, या पायाभूत सुविधांवर आपण काम केलं पाहिजे. मला एक सांगा, एक तरी असा मॉडर्न रस्त्याच्या बाबतीत आपण बोलतोय, कुठल्याही रस्त्याला फुटपाथ आहे का? फुटपाथ हा विषय, कितीतरी असे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना त्यांची आई बोटाला पकडून शाळेत घेऊन जाते, ते तुमच्या रस्त्यावर घेऊन जाते. टू व्हीलर्स बरेचसे ज्यांना नियम तोडायचे असतात ते डाव्या साईडने ओव्हरटेक करतात. तुमच्या मुलाला किंवा त्या गृहिणीला, त्या आमच्या माता भगिनीला, तिला पण धक्का देऊन तिची चेन स्नॅचिंग करून कुणी जाऊ शकतं. ती ज्यावेळेस तिच्या मुलाला सोडायला जाणार, ह्या गोष्टी समजायला पाहिजे. ह्याच्यासाठी प्लॅनिंग पाहिजे. तुमचे महानगरपालिकेमध्ये अधिकारी आहेत, त्यांनाही असं आहे, त्यांची मेंटॅलिटी आमच्यासारखी झाली, आमच्यावर कोणाचा धाक नाही, आम्हाला कोणी विचारत नाही, म्हणून त्यांच्याकडे जो 95 सालाचा जे पूल होतात ना, हा पूल होतो, तो पूल होतो, त्याचे कठड्याचं डिझाईन बघा, हे 95-99 सालाचं डिझाईन आहे. अरे इथून पुढे जाणार की नाही आपण? काही गोष्टी नाशिकच्या अवलंबणार की नाही, पुण्याच्या अवलंबणार की नाही? तुम्ही एस्टिमेट पकडता आणि त्यांच्या मुलाचा पकडता आणि देता आम्हाला एकदम जी ग्रामीण भागामध्ये, त्या ग्रामीण भागामध्ये त्यांना एस्टिमेट कमी मिळतो, म्हणून त्यांना तशी डिझाईन ही करावी लागते. इथं तर तुम्हाला पैसे वाढून मिळतात ना. तर असं विजन ही गोष्ट जी आहे, याला सोपी करायची असेल तर इथले आधी कन्फ्युजन लोकांचं जे आहे ना, ते संपवा. एक बातमी येते की एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला, एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, तपोवन रस्ता आम्ही परत करायला लावला. त्यावेळेस दिवंगत नेते अनिल भैया राठोड साहेब यांनी मला तो विषय दिला होता. ते म्हणते, अरे तो तिकडं तुझ्या 4-4.5 कोटीचा रस्ता चालू आहे सावळीमध्ये, मला बऱ्याचशा तक्रारी आल्या, ते जाऊन बघा तिथं काय काय. आम्ही बघितलं तर आम्हाला खरंच जाणवलं की भैयांचं इतकं बारीक लक्ष आहे. तिथं त्याला WBM असतं, कच असती, मग 1.5 इंची खडी असती, मग 1.25 इंची खडी असती, मग त्याच्यावर रोलिंग केलं जातं, डाम किती मुरुम वापरला गेलाय. 1-2 गोष्टी तर नव्हत्याच. जो लेयर 9 इंचीचा करायचा होता तो 6 इंचीचा कसं काय झाला. याच्यावर आम्ही नागपूरचे ग्रेटेड ऑफिसर नगरविकास खात्याला सांगितलं, तुम्हाला वरतून जर साहेब उपलब्ध नसलो, तुम्ही एखादा दुसरा नागपूरचे 72 वर्षाचे खेडके म्हणून एक अधिकारी इकडे पाठवले गेले आणि त्यांनी एक अहवाल दिला की इथं खरंच भ्रष्टाचार झाला. तुमचा कुष्ठधामचा जो रस्ता आहे, त्या कुष्ठधामच्या रस्त्याला 2,90,00,000 रुपयाचा एस्टिमेट आहे. 8.5 महिने ते 9 महिन्यामध्ये कितीतरी खड्डे पडले. आता किती खड्डे तुमच्या साहेब, तुमचा स्टुडिओ पासून बाहेर जास्त लांब नाही, आपण पण तपासा तो रस्ता. दुसरा रस्ता आहे तो पाईपलाईन रोडचा रस्ता, त्याला सुद्धा 4 कोटी रुपये खर्च केले गेले. त्या रस्त्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावर ज्या वेळेस या रस्त्याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी असा आक्षेप केला
की ह्या रस्त्यांचे कामं जे चाललेले आहेत त्याचा दर्जा तपासावा, त्याच्यात निकृष्ट कुठलं काम होऊ नये. पाईपलाईन रोडचा रस्ता असा तुम्ही काही वर्षभरात प्रत्येक वेळेस घेणार आहोत का आपण करायला? हे रस्ते ज्या वेळेस माग झाले असतील 2010-11 साली झाले असतील. शीला शिंदे ताई असताना त्यांच्या काळामध्ये एक सिल्क रोड झाला होता, त्याच्यानंतर झाला का? तो आता मागच्या वर्षी झाला. मग तुम्ही मला सांगा, आता आमदार जे आहेत त्यांनी सांगितले 150 कोटी निधी राहतात, ते देऊन निधी असतात. आता समजा हे काम कोणाचं, महानगरपालिकेच्या अधिकारी त्याच्यावरती देखरेख ठेवायला पाहिजे की नाही, हे चूक कोणाची नाही? हे आताचं जे काम आहे हे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे आहे PWD मध्ये त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. हा निधी जो आणला गेला हा शासनाचा आणला गेला. अजितदादांनी त्यांचे जे 40 आमदार इकडून गेले तिकडं, त्यांच्यावर बराचसा काही निधी त्यांनी दिला इकडं आल्यामुळं. आणि हा निधी ज्यावेळेस दिला गेला याच्यावर महानगरपालिकेचं एक वाटा आहे, तुम्ही लक्षात घ्या. मी ज्यावेळेस महापौर असताना 40 कोटीचे आणले होते काम, त्यावेळेस मलाही देखील 40% हिस्सा भरावायचा होता. आम्ही ज्यावेळेस 17 कोटी रुपये वर्ग केले त्यावेळेस शासनाने आम्हाला 40 कोटी दिले. इथं पण तुम्ही 45 कोटी रुपये ज्यावेळेस देणार त्यावेळेस 150 कोटी रुपयाचे बिल निघणार आहेत. मग पण त्या नीतीवरती म्हणून यांचा अंकुश नाही पाहिजे, आयुक्त त्यांनी पण तिथं लक्ष द्यायला पाहिजे ना. आता समजा निधी आले तर आमच्या केलं, पण खाली लक्ष द्यायचं काम कोणाचं आहे? समजा रस्ते नीट होत नाही किंवा आता तुम्ही जे सांगितले 2-3 रस्त्याची नावं घेतली, मग एखादं लक्ष कोण द्यायचं नाही? एक दुर्दैव इतकं मोठं घडलंय 6 महिन्यापूर्वी, म्हणजे कुणाचं आपण नाव घेतलं नाही पाहिजे, पण आयुक्तांनाच आणि त्यांच्या स्वीय सहायकांना जर अँटी करप्शन डिपार्टमेंट यांनी जर त्याच्यामध्ये कारवाई केली, अटक केली, आयुक्तांना अटक नव्हती झाली पण त्यांच्यावर कारवाई केली, त्यांच्यावर तो ठपका चढला, काय परिस्थिती निर्माण होत असेल? खालच्या ज्या अधिकारी आहेत दुसऱ्या श्रेणीतले, 2nd क्लास, C क्लास असेल, B क्लास असेल, हे जे अधिकारी काम करतात यांच्यावर काय त्याचा मॉरल गेला असेल? आपल्या आयुक्तांनी, आपल्या कमिशनरनी अशा पद्धतीचं काम करून दाखवावं की ज्याच्यामुळे आपल्याला आपली महानगरपालिका, आपल्याला देखील आपले विभाग आहे तिथे काम करू शकते. तुम्ही जे म्हणताय ते लक्ष ठेवायला पाहिजे. तिथेच सांगतोय लक्ष काय आहे, कुठलंही काम जे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, ज्यांचं काम आहे की बाबा काय, पुणे आणि मुंबईमध्ये सागर भाऊ आपल्याला देखील माहिती आहे, तिथले लोक नागरिक जागरूक आहे. तिथं साधे सिनियर नगरसेवक असू द्या किंवा आमदार असू द्या, हे काम साहेब आपण उद्घाटन केलं, ह्या कामाचा दर्जा तपासून बघा, इथं हा खड्डा पडला लगेच. नागरिक स्वतः अर्ज देतात, परंतु या शहरामध्ये परिस्थिती काय आहे, नागरिक का बोलत नाही याच्याबद्दल तर कायम लढा चालू आहे. आम्हाला ही नाही पाहिजे की लोकांनी ही आमचा जो लढा आहे दहशती विरुद्ध, हा जो आवाज दाबलेला आहे भ्रष्टाचाराविरुद्ध, याच्यामध्ये आमच्यासाठी सामील व्हावं, आमच्या पुढे यावं, आमच्या सोबत यावं. आमचं म्हणणं एकच आहे की काम चालू होत असताना तुम्हाला राजकीय मंडळी ज्यावेळेस नारळ फोडायला बोलतात, तुमचं देखील काम आहे घराबाहेर पडणं आणि सांगणं, हे काम तुमचं पॉलिटिक्स होत नाही. त्या लोकांना देखील समजतं की आपल्यावर वॉच. तुम्ही आता सांगितलं की महापौर पद जेव्हा तुम्ही होता तेव्हा 40 कोटी आता नेमकी कोणती कामं अशा प्रामुख्याने झाली असं तुम्हाला सांगता येणार? 40 कोटीच्या निधीमध्ये त्यावेळेस मूलभूत सोयी सुविधाचा निधी होता. हा निधी संपूर्ण शहरामध्ये, ह्या निधीतून फक्त रस्ते आपण घेतलेले, याच्यामध्ये 95 रस्त्याचे कामं झाले. मला सगळे उद्घाटन करायचं श्रेय मला मिळालं त्या ठिकाणी नाही, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, पारिजात चौकापासून तर एकविरा चौकापर्यंत कोहिनूर मंगल कार्यालयापासून जाण्याचा रस्ता, त्यावेळेस स्वप्नील शिंदे नगरसेवक होते, त्यांनी पाठपुरावा केला, तो रस्ता माझ्या काळात झालेला आहे.
ते रस्ता आमच्या मी जो निधी आणला त्याच्यातून झालेला आहे. आनंद धामचा तिथला रोड, जिथं धार्मिक परीक्षा बोर्ड आहे, आचार्य सम्राट आनंद ऋषी महाराज साहेब त्यांचं जे तिथं समाधी ठिकाण आहे त्याच्या समोरचा रस्ता. परंतु हे नोटीस इथलं तुम्हाला माहिती आहे की श्रेय स्वतःकडे पाहिजे, सगळं पाहिजे. त्याच्यामुळं कदाचित हे समजलं नसेल की अभिषेकनी हा निधी आणला गेलाय. बालिकाश्रम रस्ता याला अडथळे खूप होते. कुणी म्हणत होतं माझा वट्टा तोडू नका, कुणी म्हणत होतं मंदिराचं काम आहे, तिथे एक छोट बाकीचे काही अडथळे आहेत. हे काम आपण पूर्णत्व असलेलं. केडगाव देवीचा रस्ता साहेब, तिथं शेत जमीन होती रस्त्याच्या मध्ये, ते देखील आपण सोडवली. कितीतरी काम आहेत, मी तुम्हाला ते सांगते. 95 रस्ते मी सँक्शन करून आणले. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जर आठवत येत असत तर सायंकाळचं दैनिक आहे नवा मराठा आणि समाचार या 2 पेपरमध्ये त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा स्वतः मी आभार व्यक्त केले. ते जाहिरात देऊन ते तर आमचे विरोधी होते, परंतु आमची त्याची भावना नाही. ज्यांनी केलं, ज्यांनी तो स्टे उठवला, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्यांचे आभार व्यक्त केले. आमच्यामध्ये द्वेषात्मक त्यावेळेस काय नव्हतं. तुम्ही आता 39 कोटी सापडले. मला एक चांगलं आठवतं, तुम्ही आता माझे दुकान होतं त्या ठिकाणी आले होता आणि तिथं बसलो होतो आपण. त्यावेळेस तुम्ही असं म्हणले होते की मला सागर या ठिकाणी एक असा मॉडेल रस्ता करायचा आहे की ज्या रस्त्याचं नाव कायम स्वरूप व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही पुण्यावरून एक पूर्ण थीम घेऊन आणता इथं जे भाव वाटले पाहिजे असं तुम्हाला वाटत होतं. आणि तुम्ही त्यासाठी चॉईस करता प्रोफेसर कॉलेज ते प्रेमदान चौकचा रस्ता. तो रस्ता झाला, परंतु त्यानंतर मी भोपाळ करून तिथं ते लाईट वेगळ्या प्रकारे काढले होते पददिवे. परंतु जर आपण पाहिलं तर ते पददिवे नंतर कधी लागलेच नाही, ते सोडून गेले. नेमकं त्याच्यावरती विरोधकांनी सुद्धा, तुम्ही जेव्हा पक्षातून गेला त्यावेळेस त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी टीका तुमच्यावरती केली. त्याचं नेमकं काय गोड बघाले, मोठा निधी त्या ठिकाणी खर्च आता काय आता लोकांना ते ऐकायचं नेमकं. कॉन्ट्रॅक्टर होते रसिक कोठारी, ते बिचारे राहिले नाही. आणि त्यांच्यावर ज्यावेळेस मी एक काम घेण्यात आलं, हे पददिवे जे होते बघा, ते कास्टिंग पोलचे होते. बरोबर. या पददिव्यामध्ये एक पोल त्यावेळेस 55-60 हजार रुपयाचा याचा DSR रेट होता. पूर्ण मग किती पोल लागलेले ते जवळजवळ आसपास 80-85 पोल असतात. त्या दरम्यान जी महानगरपालिकेकडून सहकार्य अपेक्षित होतं, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यावेळेस अनेक वर्तमानपत्रामध्ये जी काही टीका वगैरे झाली माझी आणि त्यांची, बरोबर, त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. बरोबर. परंतु मला आम्ही त्या ठिकाणी क्लिअरली हे सांगितलं की भ्रष्टाचार, ज्या कामाचं बिल अदा केलं गेलं, जे काम पूर्ण झालंय त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होईल ना. याच्या बिलच निघालंय का? त्याचं बिल निघालेलं नाही आजही. बरोबर. ते काम आहे तिथं आहे. त्या कामाला अडथळे त्यावेळेस खालून जी लाईन आहे त्यावेळेस जाणून बुजून एक ड्रेनेज सिस्टमच्या लाईनचं काम काढण्यात आलं. जी काही वायरिंग होती ह्या पोल्सला, ती वायरिंग खरं तर तुटली सगळी. संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना अनेक अडचणीच्या भोवऱ्यात त्याच्यामध्ये आणले होते. त्याच्यामध्ये मी सांगितलं सुद्धा, आमचे विरोधक, त्याच्यामध्ये मी सांगितलं सुद्धा की बाबा जे सत्ताधारी आहेत त्यांनी त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक अडचण निर्माण करून हे सगळं काम अभिषेक कळमकरला याचं श्रेय नाही मिळावं. आता जे विरोधक त्यावेळेस विरोधक, तेच आताचेच विरोधक, ते तुमच्यासोबत होते. त्यावेळेस काम कधी चालू झालं बघा ना. माझा आणि त्यांचे मतभेद आले ते 2018 मध्ये. 2018 मध्येच हे काम सुरुवात होती. 2017 मध्ये 16 मध्ये सँक्शन झालेलं काम 1 वर्ष त्या ठिकाणी रखडलं. तिथून काय जवळ नाही, तिथून लांब नाही, तिथून जवळच सावळी नाट्यगृह, ते आमच्या काळात साहेब मी बनवलंय. माझ्या काळात दुसरा स्लॅब झाला. पुढं काय झालं? तुमची जबाबदारी नव्हती तुमची. साधं उदाहरण आहे, आता 15-20 दिवसापूर्वी एवढा पाऊस झाला त्या कल्याण रोडला. त्या कल्याण रोडच्या कठडे जे पर्याय रस्ता बनवला होता डायव्हर्जन, तिथे कठडे तुटली. त्याला कठडा तरी ऐका बघा साहेब. इलेक्ट्रिक पोलचे चालू ज्या लाईनी आहेत MSCBच्या, त्या लाईनी पडल्या.
पावसामध्ये, म्हणजे हा किती मोठा धोका आहे लोकांच्या दृष्टिकोनातून. आणि एक पूल जो 200 मीटर मध्ये होतो, लोकसभेच्या आधी त्याचं उद्घाटन होतं टोलेजम त्याच ठिकाणी. कल्याण रोडचे जे रहिवासी आहेत आणि नगर शहराला तो जो छोटा पूल आहे ना आपला सीना नदी कल्याण रोडचा, हा कनेक्टिंग ब्रिज आहे साहेब. ते काय तुम्हाला तिकडून नाही येणार MIDC कडून किंवा खेडगाव वरून नाही येत ते नगरमध्ये. ही लोकांना हा पर्याय रस्ता, पर्याय पूल आहे. मग तुम्ही जर घाईघाईने उड्डाण पूल बनवला, माजी खासदारांनी किंवा बाकीचे जे पण काय म्हणतात आमचं श्रेय, तुम्ही जर तो 1.25 वर्षामध्ये कम्प्लीट करू शकता. मला 6 महिने झाले हो, तुम्हाला 150 मीटरचा तो पूल का होईना? काय आहे असं सांगावं, स्पष्ट करावं. त्याच्यामध्ये पण भ्रष्टाचाराचा काही प्रकार आहे का ते पण स्पष्ट करावं. ब्रेकला जायच्या आधी शेवटचा प्रश्न येतो तुमचा की आमदार जे आहे, आमदारांचे तुमचे चांगले संबंध होते, त्यांना आमदार करण्यासाठी दादा भाऊ असतील, तुम्ही असतील, सगळ्यांनी प्रयत्न केले. त्यांनी सुद्धा तुम्हाला पहिल्याच याच्यामध्ये महापौर करण्यासाठी, त्यांनी स्वतः महापौर राजीनामा तुम्हाला महापौर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. असं सगळं असताना नेमकं तुमच्यामध्ये घडलं काय, झालं काय, कोणी मिठाचा भाडा टाकला किंवा कसा मिठाचा भाडा पडला, काय वाद नाही? त्याच्यामध्ये फार काही बऱ्याचशा स्टोरीज आहेत. एकच छोटस सांगतो मी तुम्हाला आणि कम्प्लीट करतो. मला महापौर करण्यामध्ये किंवा काय, मी माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सांगितलं झाली ना मदत, कोण नाही म्हणतं बाळासाहेब. तुम्हाला देखील आणि तुमच्या वडिलांना देखील आमदार करण्यामध्ये आमच्या दादा भाऊंचा काही हात आहे ना. सांगताना ते बोलू ना पुन्हा. माझं असं म्हणणं आहे, हे जे मिठाचा खडा काय पडला किंवा काय पडला, याच्यासाठी काय दक्षता घेत होतो आम्ही. 2019 लोकसभा निवडणूक झाली ना साहेब, त्यावेळेस नगर शहरामध्ये इतर नगरसेवक कुठं होते आणि अभिषेक कळमकर कुठं होता, तुमच्यासाठी अख्खा पिंजून काढलं होतं. त्यावेळेस मी प्रचार करत होतो. हे तपासलं गेलं पाहिजे होतं. हे मतभेद एकदम बिघडले का, नेमकी काय झालं? आम्ही तर अनेक वेळा निरोप दिले, आम्ही काय तुमच्या मध्ये नाही. आम्हाला इलेक्शनचं तुम्ही पण ते जे टार्गेट करायचं, सॉफ्ट टार्गेट घेऊन हळूहळू हार्ड टार्गेट कसं केलं त्यांनी, या सगळ्या गोष्टी सर्वश्रुत आहे, लोकांपुढे आहे. म्हणजे तुम्ही निरोप पाठवले. मला वैयक्तिक अभिषेक कळमकर म्हणून दाबायचं असा विषयच नव्हता. आम्ही काय तुमच्या मध्ये येत नव्हतो, पण बेशिस्त आणि संस्कार नसल्याने जे कार्यकर्ते सांभाळून ठेवलेले, जवळ करून ठेवलेले आहेत, त्यांच्यामुळं आपण म्हणतो ना कोणाचं किती ऐकावं, त्यांचं कदाचित त्यांनी जास्त ऐकलं, त्याच्यामुळं हे सगळा प्रसंग निर्माण झाला. नाहीतर त्यांच्या वडिलांनी आमच्या दादा भाऊ उभे राहायचे, ते बंडखोरी करायचे, ते अपक्ष उभे राहायचे. दादा भाऊंच्या भैयांमध्ये जो काही मतांचा टॅली होता तो काही जास्त नव्हता. 90 सालची निवडणूक बघा किंवा 99 सालची बघा. तर सांगायचं हेच आहे, आपण आपलं राजकीय मनभेद असू शकतात, त्याचं मतभेदामध्ये रूपांतर करायचं आणि मग वादांग याच्यात रूपांतर करायचं, हे आपल्यावर असतं. तर ते मी बऱ्याचशा गोष्टींची काळजी घेतली होती, परंतु प्रत्येकाच्या एक सागर हो संयम असतो, मर्यादा असतात. ज्या वेळेस आमच्या दादा भाऊंचा होर्डिंगवरचा फोटो तुम्ही पांढरा करणार असाल फोटो टाकून, तर तिथं माझं संयम त्या ठिकाणी राहणार नाही. त्यावेळेस आम्ही 2 हात केले आणि गोष्टी नंतर काय झालं पुढं ते तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेऊया आपण. विकासावर बोलू काही या सातारामध्ये आज जर का आपण पाहिलं तर माजी महापौर अभिषेक कळमकर या ठिकाणी आले, की जे राष्ट्रवादी शरद पवार काटा करून इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांच्याशी आपण या सर्व विषयावरती चर्चा करत आहोत. आता आपण विधानसभाच्या मुद्द्यावरती पुढे जाणार आहोत, परंतु एक छोटासा ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते.
शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत. फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाईपलाईन रोड, अहमदनगर. छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. विकासावर बोलू काही या कार्यक्रमामध्ये जर का आज बघितलं आपण तर माजी महापौर अभिषेक कळमकर आले आहे आणि आता आपण विधानसभा का लढवणार अनेक प्रश्न आहे त्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तुम्ही शिवसेनेत गेला आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर पुन्हा तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आला, मग तिथं तुमचं मन रमत नव्हतं का की शिवसेनेमध्ये आपण राहावं? उद्धव ठाकरेंनी तुम्हाला तुमच्यावर विश्वास टाकला होता, जेव्हा भाषणामध्ये तुमचं किती वेळा तरी कौतुक केलं होतं, तर तुम्ही का सोडल्या उद्धव ठाकरेंना? 2019 मध्ये विधानसभा चालू असताना मी उद्धव साहेबांच्या जी काही सभा होती अलियन्सची त्याच्यामध्ये मी प्रवेश केला. 1 वर्षानंतरच कोविडचा काळ चालू झाला आणि आमचे जे नेते आहेत या शहराचे माजी नेते आणि त्यांचा आम्हाला फक्त 1 वर्षभराचा सहवास लागला, जास्त नाही. त्यावेळेसची सेनेमध्ये असलेली परिस्थिती, कारण शिवसेनेमध्ये बरेचसे काही मातब्बर मंडळी आहेत, सगळेजण तुल्यबळ आहेत, सगळ्यांचा एक प्रत्येक भागामध्ये वलय आहे. भगवानराव असू द्या, संभाजी कदम असू द्या, बाळासाहेब असू द्या, आमचे विक्रम भैया राठोड असू द्या, त्यांचा मुलगा मानू भैयांचा, अनेक आहेत असे, दत्ता शेठ जाधव आहेत, असे सगळे काही आहेत. तर आपण बघितलं तर यांचं ह्या सगळ्या संघटनेमध्ये विष पेरणी सातत्याने होत होती. सातत्याने याच्यामध्ये लोक यांचा समन्वय कसा बिघडला हे कोणाला बिघडलं? शिवसेनेमध्ये नेत्यांचा, नगरसेवकांचा, याच्यात 2 गट कसे होतील किंवा माझे आणि विक्रमचे वाद कसे होतील, योगीराज गाडे असतील किंवा बाकीचे, सगळ्यांमध्ये आमची ही बिघाडी कशी होईल याच्यासाठी विरोधक सातत्याने काम करत होते. आणि हे अनिल भैया असताना त्यांना देखील माहिती होत. परंतु जुना जो सैनिक तो आजही देखील शिवसेनेसोबतच आहे. उद्धव बाळासाहेब दिलीप सातपुते सुद्धा त्यामध्ये, त्यावेळेस आम्ही त्यांच्यासोबत काम केलं. मी ज्यावेळेस असताना ते शहर प्रमुख होते. अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि मन रमणं वगैरे काय नाही. मी तर कुठल्या पदावर पण नव्हतो सेनेमध्ये, मी फक्त शिवसैनिक होतो. तेच मोठं पद आहे ना, ते खरंच मोठं पद. शिवसेनेमध्ये शाखा प्रमुखाला, म्हणजे मला जे सांगितलं गेलंय की जे बघितली शिवसेना 3.5 वर्ष, मुंबईमध्ये शाखा प्रमुखाला जो मान आहे तो आमदारापेक्षा जास्त आहे. आणि 5 शाखा प्रमुखांचं मत एकतर्फी असेल तर त्या आमदाराला तिकीट दिलं जातं. तर अशी शिवसेना आहे. तर त्याच्यामुळं मी खूप चांगले दिवस बघितले शिवसेनेमध्ये. फक्त एक दुर्दैवी काळ भैयांचा जाणं तो खूप मोठा झटका होता या नगर जिल्ह्याला, विशेषतः नगर शहराला. कारण एक असा व्यक्ती ज्यांनी हे आता जो मुजरकी चालली ना, सगळ्यांचे इंडिकेटर लागायचे. कारण माणूस अन्यायाविरुद्ध लढायचा, माणूस चुकीच्या गोष्टींवर ठपका ठेवायचा. असा तो प्रवास. म्हणजे असं काही नाही की मन, आता तुम्ही छोटे असता त्यावेळेस, परंतु जर का नगर शहरांनी पाहिलेले की कळमकर आणि राठोड हा संघर्ष पाहिलेला, व तो निवडणुकीच्या माध्यमातून असत वादविवाद झाली नाही, तर निवडणुकीमध्ये जे असत ते प्रचारामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप व्हायचे, परंतु एक संघर्ष होता यांच्यावर. आणि दरवेळेस जर का लढाई बघितली तर अनेक वेळा नगर शहरांनी लढाई बघितली भैया विरुद्ध झाला. परंतु एक अचानक असा काळ आला की अभिषेक आला, अभिषेकचे आणि राठोडांचे चांगले संबंध झाले. आणि आता जर आपण पाहिलं तर कळमकर आणि राठोड एक दिसतात. नेमकं काय, कसं काय ठरत होणार? आता ज्यावेळेस मी शिवसेनेत होतो त्यावेळेस सगळ्या शिवसैनिकांशी अतिशय चांगले संबंध झाले, मित्रत्वाचे संबंध झाले. सिनियर जे आहेत आपले दिलीप शेठ असतील, भगवानराव असतील, संभाजी कदम आहे, बाळासाहेब आहे, आमचे गाडे सर आहेत, सगळ्यांनी शिवसेनेमधलं जी संघटना आहे शिवसेना ही मला समजवली.
विक्रम राठोड, तुम्ही जो प्रश्न विचारला यांच्याशी जवळ की ग्राम, विक्रम राठोडांचं जर सगळं काही बघितलं आपण काम करण्याची पद्धत, तर ते ऍग्रेशन आहे त्या कामामध्ये आणि जागरूकता आहे. भैयांमध्ये अनेक असे गुण आहेत, त्यातला एक हा गुण आहे की ऍग्रेशन जिथं पाहिजे तिथं तो माणूस ऍग्रेशन लागतो. जे लोक अन्याय घडवण्यामागे, लोकांचे कामांमध्ये, लोकांचे आता काय किती प्रश्न आहेत, ताब्याचा विषय आहे, किती प्रश्न आहेत असे. हे ताबा म्हणजे काय, हे सोपं एखादा दोन शब्दांचा आपला दोन आणखी शब्दांचा हे नाही. पण जर आपण पाहिलं तुम्ही ताब्याचा खूप मोठा म्हणजे सगळे विषय टाकतात, तो विषय तुम्ही सोडून आणले. पण जर आपण पाहिलं तर तुम्ही ज्यांच्यावरती आरोप लावता त्यांच्यावरती एकही गुन्हा ताब्या गुन्हावर आरोप लावला. तुम्ही दरवेळेस आमदारांवरती डायरेक्ट आरोप लावतात की म्हणजे आमदारांवर म्हणजे प्रेसला मान्य आहे की आमदारच्या माध्यमातून ताबा करतो. नाही, तुम्ही आरोप लावता, प्रेस नाही, तुम्ही आरोप लावतात. तुम्ही लोक कधी प्रेस येतील तर तुम्ही ते सांगत असतात प्रेसमध्ये हेच सांगायचं, नरेटिव्हच असं सांगायचं. आमदार हे प्रेस नाही बोलते, हे तुम्ही लोक आरोप लावतात, परंतु जर त्यांच्यावरती एकही गुन्हा दाखल नाहीये. आम्ही तेच सांगतोय, आम्ही हे बोललेलो नाही. खासदार निलेश लंके साहेब या शहराच्या एसपी चौकामध्ये एसपी ऑफिसच्या बाहेर नवीन बसले, तर किती जण आले आणि त्यांचंच नाव घेऊन सांगत होते, त्यांचेच कार्यकर्ते घडवतात. आम्हाला सांगण्याची आवश्यकताच राहिली नाही साहेब. आता लोकांमध्ये तीव्र संताप आहे, नाराजी आहे आणि ठराविक जण आहे. काल पण मी एका बाईट मध्ये, प्रेस बाईट मध्ये मी सुद्धा सांगितलं की ठराविक 25 ते 30 जण आहेत. बऱ्याच व्यापाऱ्यांना ते नावं सुद्धा माहित आहे. हे लोक घडवतात. अशी माणसं आमदार साहेबांनी बाजूला ठेवले पाहिजे ना, ज्यांच्यामुळे नाव खराब होत असत, जे लोक घुसत असतात ताबे मारायला, ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, ते राजरोज रूपाने फिरतात. मग का जवळ करावे अशी लोक, असा आमचा एक साधा प्रश्न आहे. पण आता तुम्ही महाविकास आघाडी बोलू इच्छुक आहात. महाविकास आघाडीकडून अनेक जण म्हणजे बरेच जण इच्छुक आहेत. यामध्ये जर का आता ही जागा जी आहे त्याची जागेची चर्चा झाली, ही जागा जर का मित्र पक्षाला सुटली तर तुमची भूमिका काय? काय नाही, आमचं आधीच ठरलेलं आहे. ज्याला कोणाला संधी मिळेल त्याच्या बाजूने राहायचं. आमचा पक्ष जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. आधीच घडलेले आहे, असे गोष्टी ठरलेल्या आहेत. म्हणजे आता जेवढ्या जणांची नावं आलेली ती इच्छुक असतील त्यांच्यामध्ये वाद नाहीये. त्यांचं सगळं ठरले की आपण एकमेकांना मदत करायचं, कोण उभा राहणार नाही असं काय लोकशाही. आज आपलाच नगर शहर मतदारसंघ असा नाही की तिथं स्पर्धात्मक वातावरण महाविकास आघाडीच्या उमेदवारी होते. पारनेरमध्ये तसंच आहे, श्रीगोंद्यामध्ये तसंच आहे. प्रत्येक जणाला एक इच्छा व्यक्त करायची, प्रत्येक जणाचा जनसंपर्क असतो, प्रत्येक जणाला वाटतं आपण पण आमदारकी लढवली पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही दुमत नाही ना, त्याच्यामध्ये काही वावलं नाही. नाही पण ते नाही म्हणत मी. मला म्हणायचं उद्देश आहे की समजा मित्र पक्षाला तिकीट भेटलं किंवा तुमच्या सोबत जे स्पर्धक आहे तुम्ही सगळे एकत्र भेटतात सगळ्याला, पण जर त्याला भेटलं किंवा तुम्हाला भेटलं तर ते तुमचं काम करणार, तुम्ही त्यांचं काम करणार, असं ठरलंय का? हो, पाठीमागं राहणे, ज्याला कोणाला संधी मिळेल त्याच्या पाठीमागं राहणे हे आमच्या गाडीसर आणि आमचे जे दादा भाऊ आहेत त्या दोघांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. निलेश लंके साहेब त्यावेळेस होते. आज जर आपण पाहिलं तर अभिषेक कळमकर माजी महापौर आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि विकासावर बोलू काही या चर्चासत्रामध्ये त्यांनी अतिशय गोपनीय त्यांची भूमिका मांडली. त्यांना पुढील वाटचालीसाठी नगरसंघर्षाच्या खूप शुभेच्छा साहेब आणि असंच सहकार्य राहू द्या. कधी इंटरव्ह्यू आम्ही बोलतो याचा रूपप्रकाशी मुलाखती द्यायचा, कारण की हे लोकांचे मला जे प्रश्न असतात हे आम्ही तुम्हाला विचारतो. म्हणजे आम्हाला असं वाटत नाही की तुम्हाला पुढे आठवण जाणून घेतो, पण लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत ते आम्ही तुमच्याकडून काढण्याचा प्रयत्न करतो. पुढे जाऊन 5 नगरसंघर्ष 24 तास. नमस्कार.